श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण भगवान शिवशंकरांचे महाकालेश्वरांचे सोमवारी मंगळवारी खात्रीशीर कोणते 14 उपाय करायचे की जे उपाय केल्याने तुमच्या घरामधली कटकट, आजारपण, चिडचिड, सर्व अडचणी, संकटे दूर होतील व तुमचे आयुष्य सुखकर होईल. हे उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आज आपण भगवान महाकालेश्वर यांचे अतिप्रभावशाली 100% खात्रीदायक असे 14 उपाय पाहणार आहोत. त्यातला पहिला उपाय, सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा. ही पुडी यथाशक्ती मनोभावे शिवमंदिरात समर्पित करावी. शिवमंदिरात नाही जमले तर घरातच स्थापित करावी. अशा शिवलिंगावर ती मनोभावे ही पुडी अर्पण करावी. आपल्या घरामध्ये शिवलिंग तर असतेच. हे सतत 11 सोमवारी सलग करावे. जो कोणी तुमचं येणार आहे, तुम्हाला कोणी पैसे देत नाही आहे, पैसे अडकले आहे, ते तुम्हाला लवकर परत मिळतील. दुसरा, पारिजातक हे झाड कैलासावर आहे. या फुलाचे खूप महत्त्व आहे. पारिजातक असं फूल असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केले तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषला किंवा शिवरात्रीला हे प्रत्येक महिन्यात येणारे आहे. अष्टमी, प्रदोष, शिवरात्रीला जर समर्पित केलं तर त्याने आपली शक्ती, बल प्राप्त होते, संकट निघून जाते. तर हे फूल तुम्ही अर्पण करावे. तिसरं, आपली मुलं सर्व ऐकण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. पण नियमानुसार हा घरात बासकाळामध्ये म्हणजे त्या काळात नॉनव्हेज ग्रहण करू नये. असे असेल तर हा अध्याय किंवा या पारायण ह्या पुस्तकाला हात लावू नये. पुढचा, जो व्यक्ती खूप चिडचिड करतो, खूप छोट्या छोट्या गोष्टींचा क्रोध करतो, खूप आडवे तिडवे बोलतो, एक सफेद फूल, एक बेलपत्र सोबत ठेवा. जेव्हा देवादिदेव महादेवावर समर्पित केले जाते तेव्हा थोडा वेळ अर्पण केल्यानंतर बेलपत्र आणि सफेद फुलामधून मनोभावे महादेवाचे स्मरण करून एक फूल उचलून बेलपत्राच्या झाडाखाली तेथेच कुठेतरी जवळपास असेल तिथे जाऊन त्या वृक्षाखाली भगवान शंकरांचे स्मरण करून समर्पित करावे आणि तिथली माती उचलून आपल्या घराच्या द्वाराचे स्पर्श करून क्रोध करणारा व्यक्ती, चिडचिड करणारा व्यक्ती, कुंदकेश्वर महादेव, भगवान शंकराचे नाम घेऊन ती माता जो व्यक्ती क्रोध करतो त्याच्या कपाळाला मनोभावे लावावी. तर तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे, चिडचिड करणे बंद करून डोके शांत आणि मन शांत ठेवायला चालू करेल आणि आनंदात राहील. त्याच्यानंतर पुढचा उपाय जो आहे तो, ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, कोर्ट कचेरीपर्यंत केस जाते, अशांनी नवनाथ भक्तिसारामधला 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. पण हा अध्याय वाचताना घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न भक्तिमय असावे. तुम्ही हा अध्याय वाचताय आणि मनात वेगळेच विचार चालू आहेत तर असे चालणार नाही. जो अध्याय तुम्ही वाचताय तो मनोभावे वाचावा, म्हणजे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. पुढचा, मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेकडे तोंड करून ठेवावी. घरात म्हणजे देवघरातील दिवा सुख, शांती, समाधान निर्माण होते. पूर्वेकडे तोंड करून ठेवणे हे लाभदायक असते. कुंदकेश्वर महादेव अर्थात गणेशाच्या हातात जे कुंदक शस्त्र आहे ते कुंदूक माता पार्वतीने कुंदूक राक्षसावर शस्त्र फेकले होते. त्यानंतर ते श्री गणेशाला दिले गेले. या कुंदूक शास्त्राचे खूप महत्त्व आहे. गणेशाच्या हातात आहे ते कुंदूक 7 दुर्वा, त्या दुर्वाच्या मागच्या देठांना लाल चंदन लावून गणेशजीला कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने समर्पित करावे. जेव्हा दुर्वा अर्पण कराल तेव्हा प्रथम कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन श्री गणेशाजवळ अर्पण केल्यानंतर तिथेच लगेच श्री गणेशाचे श्री चंद्र गणेश नामाचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील इच्छा भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करून त्या दुर्वा अर्पण करा. एक दुर्वा त्यातून श्री गणेशाला मागून आणावी. त्या दुर्वा जो व्यक्ती
नशा करतो, व्यसन करतो किंवा चुकीच्या कामात मग्न असतो, त्याला घरात दुर्लक्ष करतो, तो अमावास्यापोटी ती दुर्वा त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावी. आणि जर तो खात नसेल तर ती जेवणामधून द्यावी. तो व्यसन हळूहळू सोडून देईल, श्रेष्ठ बनेल. कुंदकेश्वर महादेवाचे किंवा कुंदकाचे प्रहार 2-3 वेळा काम करते. गणेशजीच्या हातात यशासारखे जे शस्त्र आहे ते कुंदूक शस्त्र आहे. पण हा उपाय खूप मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे मैत्रिणींनो. आता पुढचा उपाय सांगते, 8वा. हे खूप महत्त्वाचे आहे आणि प्रभावशाली आहे. महत्त्वाचे काम आहे ते होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत एक तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरा. त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकच मनामध्ये इच्छा ठेवा, कोणती तरी एकच ठेवा, भरमसाठ इच्छा ठेवू नका. हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला म्हणजे पिंपळ वृक्षाला श्री हरी विष्णूंचा वास असतो. तुमची इच्छा सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात समर्पित करावे. श्री हरी विष्णू आपली नक्की इच्छा पूर्ण करतील. आणि आपल्या मनात एकच इच्छा ठेवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पिंपळेश्वर महादेव पिंपळाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे. पुढचा उपाय मैत्रिणींनो, नोकरीमध्ये वरिष्ठ सहकार यांचा त्रास होत असतो. बघा, जिथे आहे तिथे पॉलिटिक्स तर असतेच, जॉब करायचा म्हणजे त्रास तर होणारच. तर अशा वेळेस दररोज आंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकायची आहे. पण मनात भगवान शंकरांचे स्मरण करायचे आहे. आणि ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा आणि उजवा हात त्यावर ठेवून 7 वेळा असा मंत्र म्हणायचा आहे. तो म्हणजे, माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे ऑफिसपर्यंतचे सर्व शत्रू कमी होऊ देत. ओम चिमी चिमी स्वाहा, ओम चिमी चिमी स्वाहा. व ग्लासातील पाणी प्यायचे आहे. पण हा मंत्र म्हणतानाही मनात महादेवाचे स्मरण ठेवायचे आहे. तो देवाधिदेव महादेव भोळा भंडारी आपली नक्कीच इच्छा पूर्ण करतो. बघा, पटकन इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाला जास्त करून स्मरण केले जाते. पटकन आपल्या इच्छा महादेव पूर्ण करतो. पुढचा, आजार लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळभर एकाच प्रकारची एकाच रंगाची फुले घ्यावी. तो आजारी व्यक्ती आहे त्याच्या हातात द्यावी. आजारी माणसाला त्याच्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगावा. म्हणजे ओंजळीत घेतलेल्या फुलांमध्ये आपला चेहरा झाकावा. नंतर ती फुले वाहत्या पाण्यात म्हणजे नदीत अर्पण करावी. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवाय म्हणून विसर्जन करावे. हा उपाय एकदाच करायचा आहे. साधा सोपा आहे पण प्रभावशाली आहे. पती पत्नीचे पटत नसेल किंवा वादविवाद होत असतील तर सोमवारी कडकडीत उपवास करावा. म्हणजे ज्यांना उपवास करायला जमत नसेल तर मनोभावे 11वा अध्याय वाचावा. शक्यतो शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचावा. हे अतिउत्तम. उपवास करत असताना काहीही खायचे नाही. चहा, नारळ पाणी हे फक्त प्याले तर चालेल. सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगासमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून अर्पण करून एक दिवा प्रज्वलित करून आपल्या सौभाग्याची प्रार्थना करावी. सूर्यास्तानंतर आपण केलेला उपवास सोडावा. आणि जेव्हा तुम्ही उपवास धरता तेव्हा कुणाबद्दल वाईट विचार अजिबात करायचे नाहीत. उपवास म्हणजे फक्त जेवणाचाच नसतो. उपवास हा आपल्या विचारांचा देखील असतो. त्यामुळे विचार हे त्या दिवशी चांगले करायचे ज्या दिवशी तुम्ही उपवास धरता. तर तो भोळा भंडारी तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करेल. तुमच्यापर्यंत नातेसंबंधात प्रेम वाढायला चालू होईल. पुढचा, तुमचे इन्कम वाढत नाही, त्यात वाढ होण्यासाठी संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावा. आपल्या उंबऱ्याजवळ व मंदिरात म्हणजे देवघरात ओम कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मेयाने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तुम्ही ज्या वेळेस कामाला, नोकरीला किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी हा मंत्र 8 वेळा मनोभावे म्हणावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र सर्व प्रकारच्या कल्याणासाठी रोज 28 वेळा मनोभावे म्हणावा. तर सौभाग्यात वाढ होऊन सुख शांती लाभते. ओम रही पद्ये स्वाहा. रोज एक रात्रभर तरी, तासभर तरी झोपताना या मंत्राचा जप करावा. वाईट स्वप्न पडत असतील, वाईट काही दिसत असेल तुम्हाला तर ते कमी होण्यास सुरुवात होईल. आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला 1 लोटा जल घेऊन त्यामध्ये टाकून अर्पण करावे आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करा.
स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याला पूर्वेकडे व्हावे. असे केल्याने पती पत्नीमधील वादविवाद भांडणे कमी होतात. आणि जर आपल्याकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ली, आपण जर काळ्या मुंग्यांनी जर साखर खाल्ली तर आपल्याला अन्नदाण्याचे पुण्य व सूर्याला अर्घ्याचे सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणीतून सुटका होते, सर्व संकटातून आपली सुटका होते. पुढचा, मंदिरातील घरातील म्हणजेच देवघरातील देवतांची पूजा नित्यनेमाने पूर्ण मनोभावे पुरुषांनीच करायला पाहिजे. पण आता पुरुषांना वेळ नसतो, लवकर ऑफिसला जायचे असते, तर महिलांनी केली तरी चालते असे शिवपुराण कथेत म्हटले आहे. पण ज्या घरात पुरुष नाहीत त्या ठिकाणी स्त्रियांनी केली तरीही चालेल. कुलदेव व कुलदेवींची यथाशक्ती पूजा सेवा करणे, वर्षातून एकदा सहपरिवार सहकुटुंब कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून यावे. यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहतील आणि तुमच्या कुटुंबावर संरक्षण कवच बनवून राहतील. तसेच तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही. आल्यास त्यातून अगदी सहजरित्या बाहेर पडाल. स्त्रियांनी उंबरा पूजन, हळद कुंकू वाहून तुळशीसह हळदी कुंकू आणि 1 लोटा जल मनोभावे तुळशी मातेला अर्पण करावे. रोज नित्य नियमाने तुळशी मातेला 1 लोटा जल अर्पण करावे आणि नंतर देवघरात जवळ येऊन कुलदेव व कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करून त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा, माझे कुटुंब आनंदी राहावे, कुठलीही संकट आमच्यावरती येऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करावी. तर हे मी तुम्हाला उपाय सांगितले. तर तुम्हाला माझे हे उपाय कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, जर तुम्ही शंकराचे भक्त असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय महादेव, हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.